मध्ये आपण ते सुरू केलं आणि म्हणून कनेक्टिव्हिटीसाठी मगाशी म्हणालो मी की मोबाईल टॉवर सुरू झाल्यामुळे आता तिथे रस्ते आम्ही केले, जिथे रस्ते नव्हते तिथे रस्ते केले। कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे आणि म्हणून आता त्या ठिकाणी मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी देखील एक बैठक घेतली होती। त्या बैठकीमध्ये देखील पूर्वी आपण आपला जो नक्षलवादाचा आकडा कमी कमी होत चालला होता, परंतु आपल्या इथले नक्षलवाद जाऊन तिकडे अबुझमाळ मध्ये लपायचे, छत्तीसगडच्या जंगलामध्ये, आणि तिकडे तेव्हा दुसरं सरकार काँग्रेसचं सरकार होतं, त्यांना पनाह दिली जायची, त्यांना संरक्षण दिलं जायचं। पण आता सरकार बदललंय। आता 2025 डिसेंबरच्या अगोदरपर्यंत हे संपूर्ण देशातला नक्षलवाद संपला पाहिजे अशा प्रकारचा केंद्रीय गृहमंत्री मोदयांनी संकल्प केलाय आणि मी विश्वासाने सांगतो आपल्या महाराष्ट्रातला संपूर्णपणे नक्षलवाद 2025 पर्यंत पूर्णपणे संपल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून या ठिकाणी प्रकल्प सुरू झाले, जनतेची मानसिकता बदलली, सरेंडर होऊ लागले लोक, आणि अल्पावधीमध्ये नक्षलवाद हा जो का आपल्याला कलंक आहे तो पुसला जाईल याचा देखील अभिमान आपल्याला पाहिजे। आणि म्हणून या ठिकाणी आता निवडणुका ज्या झाल्या लोकशाही मार्गाने मतदान झालं। पूर्वी मतदान होत नव्हतं, लोक घाबरून मतदानाला जात नव्हती। आजची परिस्थिती बदलली आहे आणि म्हणून गडचिरोली सारखा आदिवासी जिल्हा, नक्षलवादी जिल्हा आज नक्षल मुक्त होतोय, विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये येतोय। ही देखील मोठी अचीवमेंट आहे आपल्यासाठी, आपल्या राज्यासाठी आणि राज्यातल्या जनतेसाठी। अमरावती आणि नागपूर आणि आता आपण समृद्धी हायवे जो आहे हा आपण भंडारा, गोंदिया, गडचिरोली पर्यंत नेतोय। गडचिरोली मधून या स्टील इंडस्ट्री ज्या आलेल्या आहेत त्यांना देखील आपण केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना सांगितलं काही ठिकाणी आपल्याला रेल्वेचे प्रकल्प आवश्यक आहेत। मोठ्या प्रमाणावर तिकडे बदल होईल, हजारो लाखो लोकांच्या हाताला काम मिळेल, हे आपण करतोय। आणि म्हणून अमरावती आणि नागपूर विभागातील वस्त्रोद्योग क्षेत्राच्या विकासासाठी देखील 2500 कोटीचा निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे। म्हणून सभापती महोदय 2023 मध्ये 21,000 तरुणांना रोजगार मेळाव्याद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यात। मोठा आकडा आहे। अगोदरच्या सरकारच्या काळात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर टाकून गुजरात आणि कर्नाटक ही राज्य पुढे गेली होती, मगाशी मी म्हणालो, परंतु आता आपण पहिल्या क्रमांकावर आहोत। याचा अभिमान तुम्हालाही आम्हालाही सगळ्यांना असला पाहिजे। आणि म्हणून गुजरात आणि कर्नाटक यांच्या एकूण गुंतवणुकीपेक्षा आपली गुंतवणूक जास्त आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे। आणि म्हणून कुणाच्या काळात उद्योग पळाले आणि कुणाच्या काळात उद्योग आले हे आकडेवारीनुसार सिद्ध होतंय। त्यामुळे महाराष्ट्राने केलेल्या या प्रगतीचं कौतुक केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये चांगल्याला चांगलं म्हणा ही आपली वृत्ती असली पाहिजे। पण कौतुक नाही तर किमान खोटे नाटे आरोप करून या महाराष्ट्राची बदनामी तर करू नका। आणि म्हणून एवढीच माझी विनंती आहे, आपण औषध खरेदीबाबत देखील विरोधी पक्षनेत्यांनी आरोप केले, याची गंभीर दखल घेतलेली आहे आणि अशा प्रकारचे कोणतेही गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत। रुग्णांना तातडीने औषध उपलब्ध होण्यासाठी 30% औषध खरेदीची परवानगी जिल्हा स्तरावर देण्यात आलेली आहे, आपल्याला माहित आहे ते। त्याबद्दल काही तक्रारी आल्यानंतर FDA ने देखील त्याच्यावर कारवाई केलेली आहे। गरिबांच्या जीवाशी खेळण्याचा कुणालाही नैतिक अधिकार नाही आणि म्हणून त्यांच्या